दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव नारळी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा होणार असून या रथोत्सवात श्री ओम साई प्रतिष्ठानच्या वतीनं भाविकांसाठी भव्य आणि नयनरम्य देखावा साकारण्यात येत आहे। यंदा राजस्थानमधील प्रसिद्ध श्री खाटू श्याम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे, अशी माहिती श्री ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुषार जक्का यांनी दिली। शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाचं हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे। या भव्य देखाव्याची वैशिष्ट्य, धार्मिक महत्त्व तसंच प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेली जय्यत तयारी याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेस वेदश्री वेणुगोपाल जिल्हा, पिंटू जक्का, किशोर रच्चा, निखिल जक्का, प्रवीण गुंडला, प्रमोद जक्का, चेतन गट्टी, अंबादास उडक्याल आदींची उपस्थिती होती। श्री तुषारांना जक्का तसेच आमचे मार्गदर्शक किशोरांना रच्चा, आमचे अध्यक्षस्थानी पवन गुंडला, कार्याध्यक्ष निखिल जक्का तसेच आनंद आसरी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित आहेत। या ठिकाणी श्री तुषारांना जक्का तसेच आमचे मार्गदर्शक किशोरांना रच्चा, आमचे अध्यक्षस्थानी पवन गुंडला, कार्याध्यक्ष निखिल जक्का तसेच आनंद आसरी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित आहेत। या ठिकाणी नमस्कार। श्री ओम साई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ मी पिंटू जक्का। नारळी पौर्णिमा व मार्कंडेय रथोत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी सालाबादप्रमाणे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मिरवणूक काढण्यात येत असतो। यंदाही वर्षी ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणूकमध्ये श्री राजस्थान येथील खाटू श्याम बाबा यांचा भव्य दिव्य असा डेकोरेशन केलेला आहे। ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सोलापूरकरांना विनंती आहे, श्री ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने खाटू श्याम बाबाचा डेकोरेशनचं दर्शनचं लाभ घ्यावे। सोलापुरात पहिल्यांदाच श्री खाटू श्याम बाबाचा ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य अशी डेकोरेशन करण्यात येत आहे।